सन्माननीय राजसाहेब यांच्या आदेशान्वये आणि आमचे पक्षाचे नेते सन्माननीय जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये 6 उमेदवारी अर्ज आम्ही AB फॉर्म सकट दाखल केलेले आहेत। पुन्हा एकदा 1-1.5 तासांनी पुन्हा आणखी आमची दुसरी उमेदवारी जी आहे ती जाहीर होऊन पुन्हा त्यांचे पण फॉर्म भरले जातील आणि दुपारी 3 नंतर आम्ही तुम्हाला सांगू शकू की आम्ही किती जागा लढत आहोत। म्हणजे आपण महाविकास आघाडी सोबत आहेत किंवा नाही? आत्ता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे AB फॉर्म सकट फॉर्म भरलेले आहेत। याचं चित्र जे आमचे नेते जसं सांगतील त्याच्यानंतर कळेल। पण ज्यावेळेस महाविकास आघाडीची घोषणा झाली तर ठाकरे गटाच्या कोट्यातून म्हणजे त्यांना जे 38 जागा मिळाल्या त्याच्यातून तुम्हाला काही जागा देण्यात यावं असं ठरलं होतं, परंतु तुम्ही आज थेट स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले। त्याच्या बाबतीत ती चर्चा जी आहे ती अजून सुरू आहे, ती काही पुढे सरकलेली नाही। चर्चेला विलंब होतोय, इथे फॉर्म भरण्याची वेळ जाते आहे। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या परीने आमचे जेवढे उमेदवार होते त्यांचे फॉर्म भरून चुकलो होतो। समजा जर युती झाली तर मग काही उमेदवारांचे अर्ज मागे घेणार का? सन्माननीय पक्षाचे नेते आमचे जयप्रकाश बाविस्कर साहेब याच्यावर तर निर्णय घेतील। सर्वच पक्षांचे जे आहेत उमेदवार आमच्या संपर्कात आहे। आमच्या पक्षाचे नेते सन्माननीय बाविस्कर साहेब यांच्याशी ते बोलत आहेत। अनेक ठिकाणी वकिलांकडे फॉर्म भरणं सुरू आहे। 3 नंतर आणखी तुम्हाला चित्र क्लिअर होईल। आत्ता तर आम्ही जे फॉर्म भरलेले आहेत 6 ते AB फॉर्म सगळ्यांना जोडलेले आहेत। AB फॉर्म सगळ्यात आत्ता फॉर्म दाखल करण्यात आले।